आजची जी सभा झाली ती सभा पूर्णपणे फेल आहे। कारण पहिली गोष्ट तर 2 वाजेची सभा 5 वाजेला सुरू झाली आणि सभेला गर्दी जमणार नाही, जमत नाही यांच्याजवळ, म्हणून यांनी बाहेरची पूर्ण जिल्ह्यातले लोक तिथे आणले, तरी सुद्धा यांच्या सभेमध्ये लोक नव्हते। शेवटी ज्यावेळेस फडणवीस साहेबांचं भाषण सुरू झालं त्यावेळेस तिथल्या महिला ज्या रोजंदारीने आणल्या होत्या त्या सर्व निघून गेल्या। त्यानंतर महत्त्वाचा विषय आहे की पाण्याच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री बोलले, तर पाण्याच्या संदर्भात माझं मत असं होतं की तिथेच त्यांनी त्या सावकाराचा कान पकडायला पाहिजे होता की 9 वर्ष भाजपचं सरकार होतं तिथे, तेव्हा झोपला होता का तो? आज मला सांगायला सांगतोय तो म्हणजे जे काही फडणवीस बोलले यांनी जेवढे कान भरले तेवढेच बोलले, परंतु फडणवीसांच्या लक्षात आलेलं नाही की फडणवीस म्हटले की बीजेपीच्या विचाराचं सरकार आपण तिथे दिलं पाहिजे विकासासाठी। 9 वर्ष झाले बीजेपीचं सरकार आहे तिथे, तर 9 वर्षामध्ये लोकांना जे त्रास दिला आहे त्या त्रासापासून लोक कंटाळलेले आहे। आज माझा थोडा आवाज हे झालाय बसलाय, थोडा माझा आवाज उद्या खुलू द्या, मग त्याच्यानंतर मी अजून जोराने बोलून दाखवेल तुम्हाला की काय काय घडलं, काय विषय आहे आणि कशा पद्धतीने यांनी जिल्ह्याचे सर्व नगराध्यक्ष एका ठिकाणी आणले आणि त्या ठिकाणी ते लोक जिल्ह्यातले लोक इथं आणून ते काही लोक मतदान करणार आहे का इथे, तर त्या विषय जो आहे आजची सभा फेल गेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की स्वतः मुख्यमंत्र्यांच्या तोंडून वारंवार रस्त्यांच्या संदर्भात कामाच्या संदर्भात चांगल्या क्वालिटीचे कामं झाले पाहिजेत असं म्हटले, तर थोडं त्यांच्या कानावर हे सुद्धा टाकायला पाहिजे होतं बाकीच्या लोकांनी की जे कामं झालेली आहे ती चांगल्या क्वालिटीची झालेली नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकायला पाहिजे होतं। त्यांनी एक बघायला पाहिजे की विजन ठेवलं, आता जे खातं त्यांच्याकडे आहे त्याचंच विजन त्यांच्याकडे नाही आहे की ते जसं ते गिरीश महाजनकडे आणि कुठे कुठे ते काय म्हणतात त्याला टेक्स्टाईल पार्क जे आहे इकडे तिकडे गेले ना, आता आम्ही इकडे जाऊन दिल्लीला जाऊन कलकत्त्याला जाऊ आणि आणू, हा योग्य बाब नाही। जे खातं आपल्याकडे आहे त्या खात्याचं काही आपण इथे देऊ शकत नाही, तर बाकीचा अर्थ काय? काही लोकांमध्ये त्यांनी असं सांगितलं की गिरीश महाजनची बरोबर इथे करायला चालले आहे, 25 सीटा जसे गिरीश महाजनने काढल्या होत्या तशा पूर्ण सीटा भुसावळमध्येही काढू, म्हणजे हे कुठेतरी मला असं वाटतं मशिनी ॲडजस्ट करायच्या तयारीत आहे। आता हेच नाही, हे तर बोलतातच आहे, पण यांचे जे नगरसेवक पदाला उभे आहेत ते सुद्धा बोलत आहेत की आम्ही निवडून येणार आहे, आम्हाला काही करायची गरज नाही का बरं? त्यांचं म्हणणं आहे की मशिना आमच्याच आहे, मशिना आमच्याच आहे। अशा पद्धतीने जे बोलणं आहे हे अत्यंत वाईट आहे, हे लोकशाहीला घातक आहे, हा लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.